शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, ही कर्जमाफी की पात्रता परीक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी विनाअट मिळावी, जयंत पाटील यांनी विधानसभेत मागणी केली। मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि विधानसभेमध्ये बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती विषय आपल्याला दिसून येत आहे। अशातच आता विधानसभेमध्ये जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचं जे आहे ते सरकारला आवाहन केलेलं आहे। आता सरकार याच्यावरती काय विचार करणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना ऐतिहासिक असल्याचे सरकार सांगत असले तरी वेगवेगळ्या अटी घालून सरकार शेतकऱ्याला शिक्षा देण्याचे काम करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केला। सरकारने विनाअट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी वेळी बोलताना केली। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते। ही कर्जमाफी आहे की पात्रता परीक्षा? ज्याला सर्वाधिक मदतीची गरज आहे त्याला बाहेर ठेवायचे, हा काही न्याययोग्य नाही। शेतकरी संतप्त आहे। एल्गार अन्नत्याग नावाने त्याचे आंदोलन सुरू आहे। त्यासाठी कर्जमाफी योजनेतील सर्व अटी रद्द कराव्यात अशी ही विनंती त्यांनी सरकारकडे केली। एका बाजूने आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत, त्यासाठीच्या उपाययोजना पुरवणी मागणीत दिसत नाहीत। आज आमच्या आणि ठाकरेंच्या शिवसेने छत्रपती संभाजीनगर येथे कर्जमाफी संदर्भात मोर्चा काढला। 2019च्या कर्जमाफीचा लाभ ज्यांना मिळालेला नाही त्यांना आता 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। 2 लाख रुपयांचे पीक कर्ज आहे, तर आधी 1.5 लाख रुपये भरायचे आणि मग 50,000 रुपयांचे अनुदान सरकार देणार आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले। मधल्या काळात शेतकऱ्यांवर एवढ्या आपत्ती आल्या की तो कर्जबाजारी झाला। तो एवढे पैसे कुठून भरणार? या अटींमुळे 36 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेपासून बाहेर जातील। 2025 आणि 26 आणि 27 या दोन्ही वर्षांचे कर्ज नियमित भरले असले तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। गेल्या वर्षी सरकारने सांगितले होते की अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही, मग ही अट घालायची गरज काय होती, असा सवाल त्यांनी केला। नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज भरता आले नाही, त्या शेतकऱ्याला मदत करण्याची सरकारची इच्छा आहे असे आम्ही मानतो। त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या अटी घालून सरकार शिक्षा देण्याचे काम करत आहे। या अटींमुळे 15 लाख शेतकरी आणि जवळपास 7,000 कोटींचा लाभ अडकणार आहे। म्हणजेच 15 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर जातील। हजारो शेतकरी या फटक्याचे बळी पडत आहेत। त्यांना ना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळेल असेही ते म्हणाले। 2019च्या कर्जमाफीत घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा। 2025-26 आणि 26 ते 27 मधील कर्ज नियमित भरण्याची अट रद्द करावी। 25 आणि 26 मधील थकीत पीक कर्जात ही कर्जमाफी समावेश करावा आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय विनाअट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। मित्रांनो, राज्याचा मागील 25 आणि 26 मधील जो अर्थसंकल्प होता त्यावेळी सरकारने 45,891 कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडला। त्यावेळी राजकोषीय तूट 1,36,235 कोटी होती। त्यानंतर सरकारने अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच पावसाळी अधिवेशनात 2025 वर्षात 57,509 कोटींच्या पुरवण्या मागण्या केल्या। हिवाळी अधिवेशनात 2025 वर्षात 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। मार्चच्या अधिवेशनात 26 मध्ये 11,995 कोटींची मागणी केली। या सगळ्यांची बेरीज केली तर महसुली तूट 1,90,681 कोटी रुपयांचे होते, असे पाटील यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले। 2026 आणि 27चा अर्थसंकल्प सादर करताना ही महसुली तूट दिसायला हवी होती, पण सरकारने 37,055 कोटींची दाखवली। मागच्या वर्षी सरकारने सभागृहात जे मांडले त्यातील 1,53,626 कोटी रुपये खर्च केलेच नाहीत। त्यामुळे सभागृहात पुरवणी मागण्या आणताच कशाला असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला।